वळत पुढच्या बातमीकडे. रासायनिक शेतीमुळे वाढता उत्पादन खर्च, जमिनीची घटती सुपीकता आणि पर्यावरणावर होणारे परिणाम याच पार्श्वभूमीवर वाशिमच्या सागर रावले या शेतकऱ्यानं झिरो मशागत शेतीचा अवलंब केलाय. यंदाच्या खरीप हंगामात त्यांनी तब्बल 15 एकर क्षेत्रावर झिरो मशागत पद्धतीनं सोयाबीन आणि तुरीची पेरणी केली आहे. विशेष म्हणजे या शेतीसाठी नांगरणी, वखरणी किंवा कोणतीही पारंपरिक मशागत करण्यात आली नाही. या शेतातून आढावा घेऊन शेतकरी सागर राहुले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी. वाशिममधील सागर रावले या शेतकऱ्याने एक झिरो मशागत अंतर्गत एक पारंपरिक शेतीचं या ठिकाणी सोयाबीनची पेरणी केलेली आहे. आपण बघू शकता, मी सध्या या शेतामध्ये आहे. या शेतामध्ये त्यांनी या ठिकाणी जी पेरणी केलेली आहे यामध्ये तूर आणि सोयाबीनची पेरणी केलेली आहे. यामध्ये आपण हे जे तण आहे ते तण आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी तण असेल, काडी कच्चा असेल, हे जसाच्या तसाच या ठिकाणी आहे. आणि यामध्येच त्यांनी ही जे सोयाबीन आणि तूरची पेरणी केलेली आहे. जवळपास यांनी आतापर्यंत या शेतामध्ये जवळपास 15 एकर शेतातील पेरणी केलेली आहे. आपल्यासोबत ते स्वतः शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, नेमकी किती एकराची तुम्ही आतापर्यंत पेरणी केलेली आहे? मी हे 15 एकर यावर्षी माझं आहे. मी मागील 2 वर्षापासून, म्हणजे हे 3रं वर्ष आहे माझं, मी त्या झिरो मशागत शेतीचा याचा अवलंब केलेला आहे. पण माझं हे 2 वर्ष थोडं कमी क्षेत्र होतं, अर्धा एकर, एकरभर. मी प्रायोगिक तत्वावर त्याचा सुरुवात केली की बुवा खरोखर हे जे आहे सांगून राहिलेले आहेत जे भडसावळे काका, चिपळूणकर काका, तर खरोखर त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला किती यश भेटू शकते म्हणून मी पहिले थोड्या थोड्या याच्यावर केलं आणि आता यावर्षी पूर्ण 15 एकर मी त्या तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे. किती संकल्पना कशी सुचली? कारण की आतापर्यंत अनेक शेतकरी जे आहेत ते पारंपरिक पद्धतीने कमी प्रमाणात शेती करतायत, त्यांना मोठ्या प्रमाणात याचा खर्च येतोय. नेमकं तुम्ही जे मी जसं की जे चिपळूणकर काका आणि भडसावळे काका जे आहे याचे जनक आहेत, झिरो मशागत शेती तंत्रज्ञानाचे जनक आहेत, तर मी त्यांचे 3-4 वर्षापासून व्हिडिओ पाहत आहेत. तर त्यांचे जे आहे त्यांनी 15-15, 20-20 वर्ष झाले त्यांचे नांगरण, वखरण, कुठलंही आंतर मशागत ते करत नाहीत. तर ते मला खूप पटलं, म्हणून मी म्हणलं बा आपणही हे करायला पाहिजे. कारण की आपल्याही जमिनीची झीज आणि धूप खूप होत आहे, तर याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. तर आपण तो खर्चही कमी केला पाहिजे, म्हणून मग मी त्याचा अवलंब केला आणि आपण त्याची सुरुवात केली. साधारणतः किती एकर तुम्ही पेरणी केलेली आहे आणि तुमचा किती खर्च वाचलेला आहे? माझं यावर्षी पूर्ण 15 एकर शेती शून्य मशागतीवर आहे. तर एक साधारणतः 1.25 लाख रुपयापर्यंत आपला हा खर्च म्हणजे वाचलेला आहे. आणि त्याच्या सोबत जी मुख्यतः जी जमिनीची आपली धूप आणि जी झीज आहे ती थांबलेली आहे. नक्कीच हे होते आपल्यासोबत सागर रावले शेतकरी. यांनी जवळपास 15 एकर त्यांच्या शेतावरही पारंपरिक पद्धतीने सोयाबीन आणि तुरीची पेरणी केलेली आहे. सोबतच त्यांचा जे एकरामागे 1.25 लाख रुपयाचा जवळपास हे जे 15 एकरामध्ये 1.25 लाख रुपयाचा जे खर्च बचत झालेला आहे, त्यामुळे हे इतर शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच प्रेरणादायी ते उदाहरण आहे. साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम.